नमस्कार. पाटील हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज एक अशी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत, जी की सुप्रीम कोर्टासंबंधी. नुसतेच उच्च शिक्षण असून काय कामाचे? सरकारी नोकरीसाठी अनुभवाची अट अनिवार्य. सुप्रीम कोर्ट, अशी बातमी तुम्ही तुमच्या डाव्या साईडच्या स्क्रीनवर बघू शकताय. ही बातमी आजच्या लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेली. सरकारी नोकरीसाठी केवळ उच्च शैक्षणिक पदवी असणे पुरेसे नाहीये, तर भरती नियमानुसार आवश्यक असलेल्या कामांचा अनुभव असणेही तितकंच महत्त्वाचं आहे. असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. आवश्यक अनुभव नसताना केवळ उच्च शिक्षण च्या जोरावर एखाद्या उमेदवाराला पात्र ठरवणे बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मग नेमकं हे प्रकरण नेमकं काय? तर हिमाचल प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर पदासाठी राबवलेली भरती प्रक्रिया न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए.एस. चंदूरकर यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले. या प्रकरणात एक तरुणीची निवड करण्यात आलेली, जिच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशनमध्ये एम.टेक ही उच्च पदवी तिने धारण केलेली होती. मात्र नियमानुसार आवश्यक असलेल्या 5 वर्षाचा कामाचा अनुभव तिच्याकडे नव्हता. ही निवड नियमांनाच हरताळ फासणारी ही निवड होती. मूळ पात्रता निकष पूर्ण न करता उच्च पदाच्या आधारे सवलत देणे कायदेशीररित्या चुकीचं आहे. अशा प्रकारे केलेली निवड ही प्रशासकीय चूक नसून ती पात्रतेच्या मूळ नियमांचा हरताळ फासणारी आहे. म्हणून निवड प्रक्रियेचा दोषपूर्ण आढळल्यास त्या उमेदवाराची निवड रद्द करणे हाच योग्य मार्ग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मग तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय जी सेंटरला बातमी दिलेली की न्यायालयाने निरीक्षण नेमकं कोणतं नोंदवलं, तर भरती आणि पदोन्नती नियमानुसार आवश्यक असलेल्या अनुभव जर नसेल तर केवळ उच्च पदाच्या जोरावर उमेदवारांना पात्र ठरवू नयेत किंवा पात्र ठरू शकत नाही. उच्च पदवी हे निवडीसाठी एक प्राधान्य असू शकते, परंतु ते अत्यावश्यक पात्रतेची जागा घेऊ शकत नाही, असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे, म्हणजे निर्णयच दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण बातमी ही मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. अशा नवनवीन व्हिडिओसाठी मी आपणासमोर हजर होत राहील. धन्यवाद.